कोण आहेस तू? एवढ्या बिंबीच्या देठापासून ओरडत होतास माझ्या नावानं, आता मलाच विचारतोस कोण आहे मी? म्हणजे साक्षात तू विठ्ठल आहेस? का विश्वास नाही? विश्वास बसायचा 10% तरी चान्स आहे का? कुठं ते सावळं गोजीरवानं रूप आणि कुठं हा चेहरा? लोकांच्या चेहऱ्यावर दाढी असते, तुझ्या दाढी चेहरा आहे. असं आहे तुमचं. मंदिरात मला मूर्त रूप कोणी दिलं? तुम्ही. मी निर्गुण निराकार, तुम्ही जसं पाहाल तसाच मी दिसणार. तशी तुमची ती काय मराठी अस्मिता वगैरे आहेच. तुला कसं आयुष्य जगायचंय? मला वर्धेचं आयुष्य जगायचंय. मी असं केलं तर तू आनंदाने जगशील? अत्यानंदाने. पण एक गोष्ट लक्षात ठेव. पुन्हा अट आहेच का तुझी? तुझं म्हणजे सरकारी नोकरी सारखं झालंय. हा, शिपायाला 50,000, क्लार्कला 1 लाख. अरे बाप, म्हणजे वर्धेचं आयुष्य केवढ्याला पडन मला? माझी एवढीच अट आहे की वर्धेचं आयुष्य तू एकटाच जगणार. म्हणजे रखमा आणि विटू तुझ्या बरोबर नसतील. त्यांना का नको? कारण ते त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत. अडचण तुझी आहे ना, तुझा हवं तिथं. मी पाहिन काय करायचं त्यांचं. तुझा विवेक आणि चेहरा जरी तोच असला तरी लोकांना तू वर्धे म्हणूनच दिसणार. जगलास वर्धेचं आयुष्य. काय म्हणाला होतास तू? पैसे असल्यावर सगळी सुख विकत घेता येतात. नाही नाही, थोडी गडबड झाली मला. पण काय सगळं मॅनेज करता येतं. म्हणजे मीडियाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे पैशाचं पाकिट दिलं तर मॅनेज झालं असतं, सगळं मॅनिप्युलेट झालं असतं. मग आता मध्येच डाव सोडून आयुष्य संपवायला निघाला होतास? हा, म्हणजे थोडस. जर तू उत्तम मॅनिप्युलेशन करू शकतोस तर तू हरी डबेवाला म्हणून बरा हे कबूल करतोस की? पण कसं आहे देवा, तू माझ्याशी बरोबर नाही वागलेला आहेस. मला तू वर्धे केलंस खरं, पण हरीची बुद्धी का नाही दिलीस? परतच आहे का तुला पुन्हा तुझ्या पूर्व आयुष्यात? नको नको देवा, ते डबेवाल्याचं आयुष्य नको पुन्हा. अरे लोकांचे डबे पोचवता आयुष्य डब घायला येत रे. ऐशी जिंदगी काय कामाची आहे? कसं आहे देवा, स्वतःच्या कल्याणाबरोबरच दुसऱ्याचंही कल्याण करता आलं पाहिजे. पैशांपेक्षा आनंद महत्वाचा, तो देता आणि घेता आला पाहिजे. काय बरोबर बोलतोय मी? तू सगळं मला काय सांगतोयस? तुझा हेतू तुझ्या तोंडूनच स्पष्ट होऊ दे. म्हणजे देवा, मला काय वाटतं देवा, मला की नाही फक्त पैसा असून उपयोगाचा नाही हे लक्षात आलंय. त्याच्या बरोबर ना पावर पाहिजे, पावर. देवा, मला मंत्री बनव एखादा, म्हणजे माझ्याकडे पैसा पण असेल आणि पावर पण असेल. मॅनिप्युलेशनला फुल चान्स. मंत्री व्हायचे तुला? हाँ, बहुत सही जिंदगी मांगी है तुमने. टचवुड, तू बहुत ही पहुंचा हुआ खिलाड़ी है. मंत्री को 2 ही चीज हजम होती है, आराम और हराम. बोल, कुठलं खातं पाहिजे तुला? देवा, खातं म्हणलं की मला किराण्याच्या दुकानावरचं उधारीच खातं आठवतं. पण देवा, मला कृषी मंत्र्याचं खातं दे. मला शेतकऱ्यांचं भलं करायचं, गावातल्या लोकांचं भलं करायचं. कोण कोण कृषी मंत्री झाले ठाऊक आहे का तुला? हो. खरंच तू कल्याण करशील लोकांचं? करीन देवा, नक्की करीन. मला दिसतंय तू काय करणार आहेस ते. पण देवा, मला दोन्हीकडचं आयुष्य नीट आठवलं पाहिजे. म्हणजे मला हे दोन्ही आयुष्य बॅलन्स करता येते, नीट मॅनेज करता येते. स्वार्थाचं भूत तुझ्या मानगुटीवर बसलंय. वर्तमान काळ तर तुला उपभोगायचंच आहे, पण भूतकाळावरची पकडही तुला ढिली पडू द्यायची नाहीये. त्यामुळे तुझे भविष्य काय हे दिसतंय मला. ठीक आहे, तथास्तु. काय जास्त चढली आहे का? दारूच्या अंमलाखाली तुझं आयुष्य ज्याच्या अंमलाखाली आहे त्यालाच विसरलास? अरे वा बाप देवा, तुला कसं विसरेन? तू म्हणाला होतास ना तू शेतकऱ्यांचं भलं करणार, असं त्यांना फसवून. शेतकरी जन्माला येऊनच फसतो. अवकाळी पाऊस, बी बियाणं, खतं, कीटकनाशक, आडते, दलाल, सावकार सगळे लुटतच असतात त्याला. मी पण लुटतोय, पण मी देतो पण ना काहीतरी. घर वाऱ्यावर सोडून समाजकार्य नाही करायचं मला. एकदा का रखमा आणि विठूची सोय झाली की मग मला कोणाचीच गरज नाही.
तुझी पण गरज पडणार नाही. अरे धड स्वतःच्या पायावर उभं राहून दाखव. 2 नावावर पाय ठेवून पैलतीर गाठायचा प्रयत्न करतोस. हे बघ, या वेळेला काही चूक होणार नाही. इस बार सब वेल सेट अँड नाउ डोंट डिस्टर्ब मी. प्लीज मला त्रास देऊ नकोस. तुझ्या एंट्रीच्या लाईटने डोळे दिपतायत माझे. नक्की जाऊ मी? प्लीज लिव्ह मी अलोन. अरे तूच म्हणालास ना जा. मग आता पुन्हा पुन्हा कशाला हाका मारतोस? देवा, माझी प्रगती पाहवत नव्हती तर सांगायचं ना. यांना कशाला सुपारी दिलीस माझी? तुझी नाही, कृषी मंत्र्याची. हा? त्याच्या नशीब इतकंच जगणं लिहिलं होतं. ही चिटिंग आहे. आत्ता कुठं मी जगायला सुरुवात केली होती देवा, आणि तू लगेच संपवतोयस. हे म्हणजे जेवण सुरू करण्या अगोदरच हात धुवायला सांगतोयस. वर्धेच्या आयुष्यात मला मागचं काय आठवत नव्हतं, आणि या आयुष्यात माझ्या मृत्यूची मला कल्पना सुद्धा दिली नाहीस. त्याचं आयुष्य तू जगतोयस, त्याचं पाप पुण्य तुझ्या माथी. तू मंत्र्याचं आयुष्य जगलास, मरण सुद्धा त्याचंच मिळणार. 8 मिनिट राहिलेत. बघ, तुझं काउंटडाऊन सुरू झालंय. महत्वाचं काय असेल तर सांग. हे मंत्र्याचं आयुष्य नकोय मला. मग वर्धेचं? देवा, याला वर न्यावंच लागेल. मृत्यू अटळ आहे हरी. देवा, मी हरी आहे हे विसरलास का? तुला परत हरी व्हायचंय? नाही, नको देवा. हरीचं आयुष्य नको पुन्हा. 6 मिनिट. देवा, पहिले एक काम कर. मला अर्जंटली या मंत्र्याच्या आयुष्यातनं बाहेर काढ. नाहीतर ही दोघंही माझी विकेट घ्यायला टपलेलेच आहेत. तुझं प्राक्तन अजून संपलेलं नाहीये. बोल, तुला मरायचंय की पुन्हा हरी डबेवाला होऊन आयुष्य जगायचंय? देवा, हे तर ब्लॅकमेल झालं. खरं तर देवाचंच आयुष्य चांगलं आहे. अच्छा, म्हणजे तुला माझी जागा पाहिजे? नाही नाही, एवढी मोठी जबाबदारी माझ्याच्यानं नाही पेलवणार. त्यात माझ्यासारखे भक्त आले की शिव्याच खायचं काम आपल्याच्यानं नाही सहन होणार. ते याला उचलू का पटकन? जास्तच बोलायला लागलाय हा. हे बाबा, जरा थांब ना. अंगापेक्षा बोंगाच जास्त आहे रे तुझा. जरा विचार करू दे ना. हे म्हणजे डबेवाल्यासारखंच झालं. पटापट इकडचा डबा उचलायचा आणि तिकडे डिलिव्हर करायचा. तुला इतकं सोपं वाटलं का ते? हा. अरे आमचं काम म्हणजे अवघड जागीचं दुखणं आहे रे बाबा. हो, सहन होत नाही आणि सांगता येत नाही. पण मलाही सहन होत नाहीये. तुम्ही मला यम करा. हे चालेल देवा, करा याला यम. तसा मीही वैतागलोय. 4 दिवस बायको बरोबर पाताळात भ्रमण करून येईन म्हणतोय. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेव, ही तुझी शेवटची संधी आहे. न्यायाला चित्रगुप्ताकडे. तथास्तु. हरी, तुझी प्रत्येक चूक मी पाठीशी घालत आलोय. आजही तेच करणार. पण मी जे पाहतोय ते जेव्हा तुला दिसेल त्यावेळेच्या परिणामांना तयार राहा. देवा, परिणामांची पर्वा मला नाही, पण मला ह्याच पदावर काही काळ राहू द्या. मग काय ठरवलंयस? यमराज होऊन तुझ्या मुलाचे प्राणहरण करणार की हरी बनून त्याचा अंतिम संस्कार? कसं शक्य आहे? बाप आहे मी त्याचा. चुकतोयस तू. तू बाप नाही, यमराज आहेस. तुला मजा वाटते ना कैचीत पकडायला मला? पण तूच म्हणाला होतास विठूची आणि रुक्मिणीची जबाबदारी माझी. आता मी जाणीवपूर्वक काहीच करत नाही. तुला वास्तवाची जाणीव उशीर होते ही खरी मेख आहे. सुखांमागे धावता धावता तू आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना मुकलास. हे तुझ्या लक्षात येत नाहीये. लक्षात येतंय माझ्या सगळं. तुला माझं सुख भगवत नाही. पण मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? आज एवढे पैसा, संपत्ती, सर्व काही आहे, पण तू तुझ्या मुलाला वाचवण्यात असमर्थ आहेस. हे सत्य तू स्वीकारत नाहीयेस. नाही स्वीकारायचं मला. माझ्या मुलाचे प्राण मी वाचू शकतो, पण या अवस्थेत नाही. मी हरी असतो तर त्याच्यासाठी काहीतरी केलं असतं. ठीक आहे, हेही करून बघ. जा तुझ्या पूर्व आयुष्यात हवी तेवढी संपत्ती, पैसा सर्व घे.
आणि वाचव तुझ्या मुलाचे प्राण. एक गोष्ट लक्षात ठेव, वाळवंटात मृगजळ शोधतोयस तू, पण तो असतो फक्त आभास.